लवकरच करू। आपने 7 दिन का अल्टीमेटम दिया है सरकार को धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के लिए। अगर वो अल्टीमेटम पूरा नहीं होता है, वो इस्तीफा नहीं देते, तो फिर आप क्या करेंगे? हम फिर से आंदोलन शुरू करेंगे और फिर से हम अपना धरना देंगे। वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट CBSEचा, त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेले। जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची। त्यांनी परीक्षा दिली। परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले। या देशात तुम्ही कोणाला कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक CBSEचा स्टुडंट आहे, मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय। तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता। मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा। आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे? नाही, मी अमेरिकेत जाणार नाही, आता मी इथेच राहणार। आंदोलन उभं राहिले का दडपण आहे म्हणावं? काय हे सगळं आंदोलन उभं राहिले, प्रतिसाद मिळतो, दडपण आहे म्हणावं? दडपणीच जिम्मेदारी आहे। युवकांचा प्रतिसाद चांगला आहे, पण जे उच्चारवंत वगैरे अशा लोकांचा काही प्रतिसाद आपल्याला मिळतो, जसं प्रकाश राज वगैरे आपण एकत्रित केले। हो, सोनम वांगचुक पेक्षा मोठं कोण असू शकतं? विश्वंभर चौधरी, अंजली दामनिया, काल त्यांनी समर्थन दिलेलं आहे। तर असे अजून लोक आमच्याशी जुडत आहेत। प्रशांत भूषण, संजय हेगडे, जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहे, तेही आमच्या सोबत जुडत आहेत। त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेस सारखे, ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत। काही संपर्क झालाय का या काळात? नाही, काही संपर्क नाही झालाय। जर ते संपर्क केला, त्यांनी ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो। ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय। आणि ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात। आपला माजी पक्ष आहे आम आदमी पार्टी, तर त्यांनी काय पाठिंबा वगैरे दिला किंवा त्यांच्या काही संपर्कात आहे? आपण संपर्कात नाहीये, पण मी जसं आधी म्हणलं, ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं। कारण की आमची जी पूर्ण मूव्हमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाही, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप्स झाली आहे, बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे। आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात। त्या 50 लाख ग्रॅज्युएटपैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते, बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही। तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात। केजरीवालांनी काही संपर्क नाही, या मुवमेंटचं काही पॉलिटिकल मध्ये परिवर्तन होईल? ही पॉलिटिकलच मुव्हमेंट आहे सर। या देशात प्रत्येक गोष्ट पॉलिटिकल आहे। पॉलिटिकल फक्त 5 वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नसतं। पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला 5 वर्ष ज्यांना मत दिले त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं, तर हे पॉलिटिकलच आहे। मतदानाच्या पॉलिटिक्स मध्ये उतरणार ते मी जसं तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलं, खूप लोक ते सगळं बोलायला 15 दिवस झाले। कालच्या भाषणात पण म्हणालं होतं की भीती, आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं तर काय होईल, आपण आंदोलन केलं तर काय होईल। ती भीती अजूनही मनात आहे का? पुढं या भीतीला सगळं दूर करून पुढं एक संघ? मला काल वाटतं की युवकांनी उत्तर दिलेलं आहे, ते आता घाबरत नाही। आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं। ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला। याला जोडूनच एक प्रश्न आहे, काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आई वडिलांच्या मनात भीती, आता तुमची आणि आई वडिलांची भेट झाली, तर ती भीती दूर झाली, काय वाटतं? नाही, माझ्या आई वडिलांना भीती वाटतीच थोडीफार। मी त्यांना सांगतोय घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत। काल जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते। आणि जे काही आई वडील बघत असतील, मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे। मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील, तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील। घाबरू नका तुम्ही घाबरतात ह्या सरकारला प्रश्न नाही विचारत, त्यामुळे आज नीट CBSE सारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे। जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही। सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल। सर अब हिंदी में चालू। काँग्रेसचे नेते तुम्ही मराठवाड्यात आलेले आहात, युवकांच्या प्रश्नांवर पाटील सुद्धा जे आहे अनेक दिवसांपासून झटत आहेत, तर त्यांची तुम्ही भेट घेणार आहे किंवा समर्थनासाठी किंवा काही गोष्टी करणार? सर, मी आज सकाळी 6लाच घरी पोहोचलो, मला थोडा वेळ तर द्या, मला आधी माझ्या आई वडिलांसोबत तरी बसू द्या। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते यशोमती ठाकरे ते म्हणतात की काँग्रेस जनता पार्टीची विचारधारा ही काँग्रेसची जुळती मिळते आहे, याकडे कसं वाटतं? आयडियोलॉजीचा प्रश्न उपस्थित आमचे जे इन्स्पिरेशन आहे, जसं मी आधीपासून म्हणत आलेलो आहे, महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंग। आणि मला वाटतं ही आयडियोलॉजी कुठल्या एका पार्टीची नाही किंवा कुठल्या एका माणसाची नाही। देशात आपले सगळेच असे महाराष्ट्रच बघायला गेला तर सगळ्यात जास्त प्रोग्रेसिव्ह लिबरल आपला महाराष्ट्रच आहे।
ती आयडिओलॉजी तर मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राचीच असू पण शकते. तर या पुढच्या काळात देशभराचा दौरा करणार आता? त्याच्यावर आम्ही हे विचार करतोय आणि लवकरच कळू आम्ही. आपने लवकरच कळू. आपने 7 दिन का अल्टीमेटम दिया है सरकार को धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के लिए। अगर वो अल्टीमेटम पूरा होता नहीं होता है, वो इस्तीफा नहीं देते, तो फिर आप क्या करेंगे? हम फिर से आंदोलन शुरू करेंगे और फिर से हम अपना धरना देंगे. धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा देने से क्या प्रॉब्लम सॉल्व होगा? क्या सेंट्रल गवर्नमेंट ने इसमें और स्टेप्स इनिशिएट करने की जरूरत है, क्योंकि एजुकेशन जनरेशन पे इम्पैक्ट करता है, एक पीढ़ी पे. मैं आपसे पूछना चाहता हूँ, एक मेरा सीधा क्वेश्चन है, सिस्टम कैसे ठीक होगा जब कोई जिम्मेदारी लेने को तैयार नहीं है? आप बताइए मुझे. पहले जिम्मेदारी तो लेनी पड़ेगी ना. कल को आप किसी कंपनी में काम करते हो, उस कंपनी में नुकसान हो रहा है उस कंपनी का आपकी वजह से, क्या वो नुकसान फायदे में बदल सकता है जब तक आप रिजाइन ना करो? और ये कौन सा है, मतलब कोई भी प्राइवेट जॉब देख लीजिए. आप कहीं प्राइवेट जॉब करने जाओगे, आपसे एक गलती हो जाए, 2 गलती हो जाए, आपको जॉब से निकाल देंगे. यहाँ हर रोज पेपर लीक हो रहे हैं. देश में कौन सा एक सरकारी पेपर है जो लीक नहीं हो रहा है? उसके बाद भी कोई रेजिग्नेशन नहीं आ रहा है. तो जब तक रेजिग्नेशन नहीं आता तो कैसे मान सकते सिस्टम ठीक होगा? पहले रेजिग्नेशन तो देकर दिखाओ. हमें बताओ तो कि आप गलती मानने के लिए तैयार हो. आप गलती ही नहीं मानने को तैयार हो. आपण भाजपचे धर्मेंद्र प्रधान आहे, तर त्यांचे जे सेक्रेटरी आपण त्यांना पण धारेवरती धरणार का? कारण की जर बघायला गेलं तर मंत्री जर 5 वर्षाला बदलत राहतात, पण सेक्रेटरी फिक्स असतो, प्लॅन पण नाही का एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी थ्रू होतो, तर आपण त्यांना पण धरलं पाहिजे. छोट्या मासांना पकडून काय अर्थ आहे? आपको हर तरफ से ते वरती कोण बसले, त्यांना ऑर्डर कोण देते? आता मी त्याच्यावरच बोलतोय. एक ऍक्शन घेतलंय सरकारने यावर, जे सीबीएसई नीटमध्ये झालेले. काय केलेले? ट्रान्सफर केले ऑफिसर्सचे. सस्पेन्शन पण नाही, नुसतं ट्रान्सफर केलेले आहे. 6-7 स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यावर सरकारचं ऍक्शन काय? ट्रान्सफर. सस्पेन्शन पण जमलं नाही तुम्हाला. म्हणजे या देशात जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुम्ही सस्पेंडही नाही करू शकत अधिकाऱ्यांना. आम्ही तर राजीनामा म्हणतोय, राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाहीये. तुम्ही नुसतं ट्रान्सफर केले. काय लायकी ठेवली त्या स्टुडंट्सनी ज्यांनी आत्महत्या केली आहे? काय वाटत असेल आज त्यांच्या आई वडिलांना हे सगळं पाहून? कल सोशल मीडिया पे कई लोगों का